कळंब येथील महिला हत्या प्रकरणाच्या संदर्भातली ही बातमी आहे। या प्रकरणातील आरोपीची थरारक माहिती आता समोर येते। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपला अशी माहिती आता पोलीस सूत्रांनी दिली आहे। मृतदेहा शेजारी बसून त्याने जेवणही केलं, मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावरती तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला। त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केस इथल्या मित्राला घेऊन येत मृतदेह दाखवला असं कळतंय। रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता। काही आक्षेप असलेले व्हिडिओज आणि फोटोज दाखवत मयत महिला आरोपीला तो टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं सध्या कळतंय। 22 मार्च रोजी हत्या घडली आणि त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावले असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अत्यंत विचित्र पद्धतीची माहिती या सगळ्याच प्रकरणामध्ये समोर येते आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी की हा आरोपी मृतदेहासोबतच होता 3 दिवस। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अप्पासाहेब, नक्की कशा पद्धतीची माहिती बाहेर येते? पूर्वी अतिशय थरारक असा हा घटनाक्रम पोलीस सूत्रांकडून आपल्याला कळतोय। जी कळंब येथील महिलेची हत्या झाली, रामेश्वर भोसले या हत्या प्रकरणातला जो प्रमुख आरोपी आहे, चालक म्हणून महिलेकडे काम करत होता आणि महिलेकडे त्या आरोपीचे काही आक्षेपार्ह फोटो होते, त्यामध्ये त्यांना टॉर्चर करत होते। मात्र हत्या केल्यानंतर तो आरोपी रामेश्वर भोसले मृतदेहा शेजारी 2 दिवस झोपून होता। तो तिथंच मृतदेहा शेजारी जेवणही करायचा। मात्र तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मृतदेहाचा वास यायला लागला त्यावेळेस मृत महिलेची गाडी घेऊन तो बाहेर पडला। त्यानंतर त्यानं आपला केज येथील मित्राला या मृत्यू प्रकरणाबद्दल माहिती दिली। त्या मित्राला घेऊन तो ज्या ठिकाणी मृतदेह पडलेला होता त्या खोलीतही गेला। तिथले काही पुरावे मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र तो अयशस्वी ठरला। त्यानंतर मृतदेह सडलेल्या मृतदेहावर त्यानं चादर पांघरूनही घातली दुसऱ्यांदा येऊन, आणि हे थरारक असा घटनाक्रम या आरोपी हत्येनंतर घडल्याचं समोर आले। सगळ्यात खळबळजनक हे आहे की मृतदेहा शेजारी झोपून तो त्या ठिकाणी जेवणही करायचा आणि तिथून तिथंच झोपायचा। ही खळबळजनक माहिती पूर्वी आपल्याला पोलीस सूत्रांकडून कळते। नक्कीच अप्पासाहेब, किंबहुना विकृत अशा पद्धतीचीच ही सगळी माहिती आहे। अत्यंत विभत्स असा प्रकार आहे। पण या प्रकरणामध्ये आणखीन एक प्रश्न त्यामुळे असा उपस्थित होतो की या सगळ्या घटनेबद्दल, या मृतावस्थेत असलेल्या या महिलेबद्दल आजूबाजूच्या लोकांना काहीच कळू शकलं नव्हतं का? आणखीन काही याबद्दल माहिती कळली आहे का? पूर्वी खरं तर ती महिला एकटी राहत होती, तिथं कुटुंबीय तिचं कोणीही सोबत नव्हतं। आजूबाजूच्या लोकांची जी माहिती मिळते त्या महिलेकडे अनेक जण यायचे जायचे, ये जा असायची, त्यामुळे ते कोणी त्या महिलेशी जास्त संपर्क ठेवून नव्हतं। मात्र हा जो आरोपी आहे तो तिचा चालकच होता, त्यामुळे त्याचं तिथं येणं जाणं हे नेहमीच होतं, त्यामुळे ते संशय तसा काही बळावला नाही। मात्र ज्या वेळेस घरातून वास यायला लागला त्यावेळेस मात्र कुठंतरी त्याबद्दल संशय बळावला होता। मात्र मृतदेह आत होता, बाहेरून त्या खोलीला लॉक लावलेलं होतं आणि ज्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली त्यावेळेस पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यावेळेस पाठीमागच्या बाजूने पोलिसांनी ज्यावेळेस घराची पाहणी केली त्यावेळेस आत मृतदेह त्यांना आढळला। मात्र चालक नित्याचा तिथं असल्याने शेजाऱ्यांनाही त्याबद्दल काही संशय असणं अशी गोष्ट काही समोर आलेली नव्हती पूर्वी। अप्पासाहेब, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पोलिसांचा या ड्रायव्हरचा या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा जो कुठेतरी एक दावा होता किंवा याबद्दल त्यांचा जो संशय होता, त्या बाबतीमध्ये आणखीन पोलिसांना काही कुठल्या पद्धतीने त्यांनी दुजोरा दिलाय का? पोलीस पहिल्यापासून पोलिसांचा तो अंदाजच आहे की अनैतिक संबंधातूनच ही हत्या झाल्याचा पोलीस पहिल्यापासून उल्लेख करतायत आणि त्या महिलेच्या काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो हे सुद्धा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती कळतीये। आणि त्याच फोटोच्या आधारावर ही मृत महिला आहे त्या आरोपीला टॉर्चर करायची आणि त्याच त्रासातून त्यानं हत्या केल्याची आता प्राथमिक माहिती आपल्याला कळतीये। मात्र या अधिक तपासामध्ये याच्या अनेक पदर उलगडणार आहेत पूर्वी। अगदी खरं आहे अप्पासाहेब, पण त्याचबरोबर आता एक याला आणखीन कुठेतरी आव्हान देणारा जो दावा केला जातोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा या महिलेचा कुठेतरी संबंध होता, अशा पद्धतीचे जे दावे आहेत त्या बाबतीमध्ये पोलिसांनी काही अधिक माहिती दिली आहे? पूर्वी दाव्यानंतर तर ती चर्चा जोरदार आहे, मात्र पोलीस अद्याप त्या दाव्याला दुजोरा देत नाहीत।
पोलीस ते दावा अजूनही फेटाळत आहेत. या संबंधित या महिलेचा काहीही संबंध नाहीये. मात्र जी वसाहत आहे, ज्या वसाहतीत महिला राहायची ती कळंब केज रोडवर आहे. कळंब येथून मृतदेह संतोष देशमुख यांचा केज येथून मृतदेह कळंबकडे नेला जाणार होता. असा या आरोप ग्रामस्थांनी यापूर्वीच केलेला आहे. मात्र जोपर्यंत कळंबकडे कुठल्या महिलेकडे हा मृतदेह घेऊन गेला जाणार होता ही माहिती समोर येत नाहीये, तोपर्यंत हे संशयाचा जे कल्लोळ आहे तो कायम राहणार आहे. मात्र ही जी मृत महिला आहे त्या बाबतीत पोलिसांनी दावा फेटाळलेला आहे. त्यांच्या तपासामध्ये कुठलीही माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. मात्र त्या अंगानेही आम्ही याचा अनेक तपास करणार असल्याचंही पोलिसांनी कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे. धन्यवाद आप्पासाहेब, आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.